यवतमाळ येथील मतदान केंद्रावर 2 गटात तुंबड हाणामारी झाल्याची एक धक्कादायक घटना घडली। यवतमाळ नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू असताना प्रभाग क्रमांक 15 मध्ये 2 गटात जोरदार हाणामारी झाल्याची घटना घडली। काँग्रेस आणि अपक्ष उमेदवारांचे समर्थक एकमेकांना भिडल्याने या परिसरात काही काळ प्रचंड तणाव निर्माण झाला होता। या हिंसाचारात एकाच्या डोळ्याला गंभीर इजा झाली असून इतर 2 जण जखमी झाले आहेत। मिळालेल्या माहितीनुसार प्रभाग क्रमांक 15 मधील अंजुमन उर्दू शाळा येथील मतदान केंद्रावर मतदानाची प्रक्रिया सुरू होती। यावेळी काँग्रेस उमेदवार आणि अपक्ष उमेदवारांचे कार्यकर्ते समोरासमोर आले। मैदानाला घेऊन सुरुवातीला दोन्ही गटात शाब्दिक चकमक झाली, मात्र काही वेळातच त्याचे रूपांतर मोठ्या वादात झाले। दोन्ही गटांनी एकमेकांवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला चढवला आणि एकमेकांवर दगडफेक केली। या तुंबड हाणामारीत वसीम अहमद यांच्या डोळ्याला गंभीर दुखापत झाली आहे, तर एजाज अहमद आणि इतर 2 लोकही जखमी झाले असून एकूण 3 ते 4 जणांना या घटनेत दुखापत झाली। सर्व जखमींना तातडीने उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले। घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासनाने घटनास्थळी धाव घेतली। परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचे पाहून अतिरिक्त पोलीस कुमक तातडीने पाचारण करण्यात आले आणि पोलिसांनी जमावाला पांगवण्यासाठी प्रयत्न केले आणि सध्या परिसरात कडेकोड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आले आहे। ही माहिती यवतमाळ येथून RN न्यूजचे प्रतिनिधी शाकीर अहमद यांनी दिली।